नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आकाश होंडे आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत सोलिस कंपनीचा मोठा ट्रॅक्टर 90 HP श्रेणीमध्ये हा ट्रॅक्टर येतो. तर आज याची आपण इत्याभूत माहिती घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा ट्रॅक्टर दिसत आहे. खूप मोठा हा ट्रॅक्टर आहे. बघू शकता पुढून ह्याला DRL दिलेला आहे. सोलिस कंपनीची इथं तुम्ही बॅजिंगसुद्धा बघू शकता. आपण बघू शकता इथं प्रोजेक्टेड हेडलॅम्पसुद्धा दिलेले आहेत आणि एअर खेळती राहण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारची इथं जाळी दिलेली आहे. 6 स्टेज कुलिंगमध्ये हा येतो ट्रॅक्टर 90 HP श्रेणीमध्ये. एअर व्हेंटिलेशनसाठी जाळीसुद्धा चांगली दिलेली आहे. इथं पॉवर स्टिअरिंग बघू शकता आपण. अतिशय मोठा हा ट्रॅक्टर आहे. भारतामध्ये हा पहिल्यांदाच किसान प्रदर्शनमध्ये सोलिस कंपनीने हा लॉन्च केलेला आहे. 6 स्टेजची कूलिंग सिस्टीम बघू शकता आपण. तिथं बॅजिंगसुद्धा त्याची दिलेली आहे. शेतकरी बांधवांनो, जर त्याचे तुम्ही बोनट बघू शकता, एकदम ॲग्रेसिव्ह लुकमध्ये असं बोनट दिलेलं आहे. 12/4/24चे ह्याला टायरसुद्धा दिलेले आहेत. BKT कंपनीचे जे टायर आहेत आणि तुम्ही बघू शकता टायरच्या वर एक फेंडरसुद्धा दिलेलं आहे, जे की आपण थोडक्यात मडगाड असं बोलू शकतो. सायलेन्सरच्या तिथं आपल्याला कवरसुद्धा दिलेलं आहे कंपनीने. आणि हा ट्रॅक्टर AC कॅबिनमध्ये येतो शेतकरी बांधवांनो. तर त्याला वायपरसुद्धा तुम्ही वरी बघू शकता आणि अतिशय मोठ्या प्रकारचा असं सायलेन्सर आहे. आणि ट्रॅक्टरमध्ये जाण्यासाठी आपल्याला पायऱ्यासुद्धा दिलेल्या आहे. इथं बघू शकता जे JCBचं आपलं पुढचं जे फ्रंट जे बकेट असतं ते जोडण्यासाठी आपल्याला इथं स्पूल वॉलसुद्धा दिलेले आहे. आणि केबिनमध्ये जाण्यासाठी इथं आपल्याला स्टेपसुद्धा कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहे. शेतकरी बांधवांना याच्या कॅबिनमध्ये 11 ACचे व्हेंट दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता 11 ACचे व्हेंट आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही उन्हाळ्यात कितीही उन्हात चालवला तरी अतिशय कूलिंग आपल्याला इथं भेटणार आहे. शेतकरी बांधवांनो, बघू शकता तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचा सोलिसचा सगळ्यात मोठा ट्रॅक्टरचा भारतामध्ये लॉन्च केलेला आहे. तर आपण बघू शकता जे मागचे टायर आहेत ते 18/4/30चे टायर आपल्याला इथं दिसून येतात. त्याला वेटसुद्धा कंपनीने इथं प्रोव्हाइड केलेला आहे. ट्रॅक्टरचं जर ओव्हरऑल वेट जर बघितलं आपण 4070 kgचं ह्याचं पूर्ण वेट आहे. आणि तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचे मागून लाईट दिलेले आहे. रिफ्लेक्टरसुद्धा आहेत. आणि बघू शकता आपण स्पूल वॉल आणि JCBचं जसं मागचं खोरं असतं ते आपल्याला जोडण्यासाठी इथं स्पूल वॉल आणि ट्रॉलीचे वॉलसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. हायड्रोलिकचे त्याचे गिअरसुद्धा कॅबिनमध्ये आपण प्रोव्हाइड करतो. म्हणजे दुसरे ट्रॅक्टर असतात आपल्याला त्यांना दुसरं फिटिंग करावं लागते, जसं की ऑइल टँक असतो. म्हणजे बरेचशे गोष्टी आपल्याला फिटिंग करावं लागतात. तर ह्या ट्रॅक्टरमध्ये ती इनबिल्ट करून दिलेलं आहे. मागं बघू शकता कॅबिनमध्ये आपल्याला रिअल वायपर विथ वॉशरसुद्धा दिलेला आहे. जे आपली अर्थ मुव्हिंग असते तशा प्रकारचे याला इथं कॅबिन प्रोव्हाइड केलेली आहे. PTO शाफ्टचं जो आउटपुट बघू शकता आपण. इथं PTO शाफ्ट आपल्याला जोडता येतो. 3 लिंकेज इथं प्रोव्हाइड केले आणि ट्रॉली जोडण्यासाठी आपल्याला इथं हुकसुद्धा दिलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हा ट्रॅक्टर कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या भारतामध्ये चालू शकतो का नाही ह्याचीसुद्धा तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता. किसान मोस्टीमध्ये हा सोलिस कंपनीने हा ट्रॅक्टर लॉन्च केलेला आहे. आपण बघू शकता इथं रिफ्लेक्टर आणि मागच्या ज्या लाईट्स असतात त्यासुद्धा आपल्याला इथं बघून दिसतात. तर साधारणतः शेतकरी बांधवांना याची जी किंमत आहे 20 ते 25 लाखाच्या दरम्यान हा इंडियन मार्केटमध्ये आपल्याला बघू शकता. आणि शेतकरी बांधवांना ह्याचे जे कॅबिन आहे त्याच्यामध्ये आपण जर टिल्ट स्टेअरिंगचा जर प्रकार बघितला, टिल्ट आणि टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंटने आपले स्टेअरिंग होते. मध्ये जर बघू शकता आपण तर आपल्याला जो JCBचे जे अटॅचमेंट असते ती पुढची लावली तर आपल्याला गिअरसुद्धा दिलेले आहे. तिथून आपल्याला ॲडजस्ट करता येतो आणि मागच्यासुद्धा आपल्याला ॲडजस्टमेंट करता येतो. PTO शाफ्टचे कंट्रोल गिअर आणि 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गिअर याला दिलेले आहेत. आपण बघू शकता स्टेअरिंगच्या साईडला आपल्याला जो गिअर आहे तो जसं की JCBमध्ये असतो फॉरवर्ड आणि डायरेक्ट न्यूट्रल आणि रिव्हर्स करण्यासाठी, तर तोच गिअरसुद्धा इथं आपल्याला प्रोव्हाइड केला आहे. आर्म रेस्टसुद्धा येतो. यानमार इन जपानचं यानमारसोबत कॉलिब्रेशन आहे सोलिस कंपनीचा. हा सोलिस म्हणजे आपला सोनालिकाचाच एक ग्रुप आहे. 110 लिटरचा ह्याचा डिझेल टँक आहे आणि 35 लिटरमध्ये याला ॲडब्ल्यू येतो. तर सोलिस कंपनीची ब्रँडिंग बघू शकता. आता आपण याचे थोडेसे टेक्निकल स्पेसिफिकेशन बघूयात. 90 HPमध्ये येतो. 4 सिलेंडरचं इंजिन आहे. रेटेड RPM ह्याचं 2200 RPM आहे. टॉर्क आहे तो 3075 न्यूटन-मीटरचा टॉर्क आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स आहेत. क्लच हा 12 ड्युएलमध्ये येतो. PTO 540 RPMमध्ये. ब्रेक आहे त्या हायड्रोलिक असिस्टेड ब्रेक आहे. मल्टी डिस्क आउटबोर्डमध्ये येतं. स्टेअरिंग पॉवर स्टेअरिंग इथं प्रोव्हाइड होते. फ्यूल टँक 110 लिटरचा फ्यूल टँक आहे. ट्रॅक्टरचं वेट जर तुम्ही बघितलं तर 4070 kgचं वेट आहे. आणि लेंथ जर बघितली 3985 आणि 4205 अशी लेंथ आहे. आणि व्हील जर बेस बघितला 2350 mm चा ह्याचा व्हील बेस आहे.
लिफ्टिंग कॅपॅसिटी बघितले तर 3500 kgचा ह्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे. 4 व्हील ड्राईव्हमध्ये येतो. तर शेतकरी बांधवांनो, हा ट्रॅक्टर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.